व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो दिवाळीची क्लीनिंग तर माझी म्हणजे चालूच आहे, संपायचं नावच नाही घेत आहे। आपण कितीही म्हटलं ना क्लीनिंग झाली पण असं काही ना काही राहून जातच आणि त्यावर नजर गेली की मग ते क्लीन केल्याशिवाय काही राहत नाही। आणि हा ट्यूबलाइटच बघा ना, यावर आपलं लक्षही जात नाही की हाही क्लीन करावा लागतो, पण हाही क्लीन करायचाच असतो। कारण तसं तर आपल्याला फारसं जाणवत नाही त्यावर धूळ वगैरे बसलेला, पण जेव्हा क्लीन कराल ना आणि त्यानंतर जेव्हा ऑन कराल तेव्हाच त्याचा जो ब्राईटनेस असतो ना तो फारच वेगळा असतो। त्यामुळे तोही ट्यूबलाइटही वेळोवेळी क्लीन करणं खरंच खूप जास्त गरजेचं असतं। आणि फॅन्सचं तर विचारायचं कामच नाही, म्हणजे दर 8 दिवसानं फॅन आपल्याला असे हे काळे झालेले दिसतील। म्हणजे आपलं जे फेस्टिवलचं जे क्लीनिंग असतं किंवा वीकली म्हणा मंथली म्हणा, ते क्लीनिंग तुम्ही कितीही करा तरी सुद्धा फॅनकडे जेव्हा केव्हा वर बघाल ना तर त्यावर अशी खूप मोठी जी धूर आहे साचलेली दिसते। सो म्हटलं चला आज हे सुद्धा क्लीन करून घेतेच। आणि क्लिनिंगचं कसं म्हणजे असं म्हणून चालतच नाही की हो माझी सर्व क्लिनिंग झाली, कारण बघा आज आपण लिव्हिंग रूम क्लीन केली, दुसऱ्या दिवशी आपण बेडरूम किंवा किचन क्लीन करतो, तिसऱ्या दिवशी बेडरूम क्लीन करतो आणि चौथ्या दिवशी पुन्हा जेव्हा म्हणजे लिव्हिंग रूम मधली एखादी वस्तू बघतो किंवा फॅन बघतो ना त्यावर धूळ ही साचलेली दिसते। म्हणजे क्लिनिंग असं एक दिवस करून होतच नसते, ती सतत करत राहावीच लागते। आणि जरी धूळ नाही दिसला ना तरी जाडे हे माहित नाही कितीच बिचाऱ्या काम करतात। स्पायडर सतत इथलं जाळं क्लीन केलं की दुसऱ्या एखाद्या कॉर्नरला जाळं तुम्हाला दिसेल, एखाद्या वस्तू मागे जाळं तुम्हाला दिसेलच, तर ते सततच क्लीन करत राहावंच लागतं। सो मी सर्व जे फॅन्स आहेत ना क्लीन केलेत आणि आता आलेली आहे पॅसेजमध्ये। बघा मागच्या वर्षीनं म्हणजे सर्व घरात मी पेंटिंग केलेली, पण पॅसेजमध्ये काही पेंटिंग केलीच नव्हती, कारण आम्ही घरी पेंटिंग केली आणि एवढी सर्व पेंटिंग करून ना खरंच खूप जास्त थकवा आला होता। सो पॅसेजला मागच्या वर्षी केली नव्हती, पण पॅसेजमध्ये म्हणजे खूपच जास्त ज्या वॉल आहेत ना खराब झाल्या होत्या आणि त्याचे ना खूप पोपडे पण पडत होते आणि त्यामुळे ते आणखीनच वाईट दिसत होत्या। शिवाय ना इथे काही ना काही डागडुजीचं काम हे चालूच असतं, त्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणी जे ब्लॅक सिमेंट आहे त्याने डागडुजी केलेली होती आणि ते फारच म्हणजे मला तर अजिबातच ते छान दिसत नव्हतं। सो यांच्या मागे लागून थकली शेवटी आणि आज म्हटलं नाही तुम्ही नसाल मदत करत मीच करते, पण मला फक्त पेंट आणून द्या। सो त्यांनी मला आज पेंट आणून दिला। सो फायनली हे काम मी आज हातात घेतलेलं आहे। सर्वात आधी ना पॅसेज वगैरे सर्व वरून जाळं वगैरे सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर आता भिंतीचे जे पोपडे आहेत ना ते काढायला घेतलेले आहेत। आणि बघा म्हणजे 15-20 मिनिटं लागले मला या कामाला आणि किती सारे जे धूर आहे पोपडे आहेत ते निघालेत। आणि आज हे काढले म्हणूनच नाही तर दररोजच अगदी त्याला टच जरी झालं ना भिंतीला तर पोपडे पडायचे किंवा कपडे खराब व्हायचे। सो त्यामुळे फायनली आज डिसिजन घेतला की पडतात ना बाबा तर सर्वच काढून घेते एकदाची। सो सर्व पोपडे काढलेत आणि आता ना म्हणजे कलरिंग करायचं आहे मला। सो आता म्हणजे वाजलेले आहेत 4 आणि त्यांना मी बोलले की त्यांची ड्युटी आहे खरं तर 4 वाजता, तरी त्यांना बोलले प्लीज मला कलर घेऊन या, कोणताही आणा पण घेऊन या। आणि यावेळेस ना पारसचे बरेचसे जे शॉप आहेत ते बंद असतात, त्यामुळे त्यांना हा डिस्टेम्पर कलर, एक डिस्टेम्परच म्हणतात ना, हो, तर तो मिळाला एका शॉपमध्ये। सो ते घेऊन आलेत आणि त्यांना मी घरून 4-4दा बोलले होते की अगदी जो लाईट शेड आहे ना तो घेऊन या, पण त्यांनी ना लाईट न आणता इतका ब्राईट कलर आणला की याला पाहून मला हसू का रडू का काय करू म्हणजे काहीही कळत नव्हतं। आणि त्यांनी कलर आणून दिलेत ना तर वर जी पॉलिथिन आहे त्यामधनं ना म्हणजे थोडं लाईटच शेड दिसत होता, पण जेव्हा ओपन करून बघितला खरंच म्हणजे खूप जास्त ब्राईट होता। आणि हा डिस्टेम्परचा जो कलर आहे याला 1 लिटरला ना म्हणजे 750 ml पाणी लागतं। सो त्याप्रमाणे मी पाणी ॲड केलं आणि हा कलर ना जास्तच ब्राईट होता, एकदम येलो। सो मला काही राहवलंच नाही, शेवटी त्यामध्ये मी अर्धा लिटर
जो आहे व्हाईट कलर ॲड केला आणि त्यानंतरनं तो कलर थोडा असा लाईट झाला आणि म्हटलं ठीक आहे, आत्ता हा कलर आपण भिंतींना देऊ शकतो. आणि फायनली कलरिंगला सुरुवात केली आणि माझ्या मदतीला हा माझा छोटा हेल्पर एनी टाईम म्हणजे तैनातच असतो की मम्मा सांग फक्त काय करू, किंवा मला काहीतरी काम दे त्याचं चालूच असतं माझ्या मागे. सो म्हटलं चल तूही पेंट कर. तर खालच्या भिंतीला ना इथे पिहू पेंट करत आहे आणि रोलरने इझिली पेंट केल्या जातं आणि त्याला ना फार इंटरेस्ट आहे माझ्यासारखाच असा पेंटिंगमध्ये. सो म्हटलं तू पण कर. आणि कसं थोडंफार बिघडलं तरी पॅसेजेस आहे किंवा मला पुन्हा त्याला एखादा हात मग देताच येतो, म्हणून त्याचा हिरमोड न व्हावा म्हणून त्यालाही पेंट करू दिलं. आणि जे छोटे पार्ट आहेत जिथे रोलर जाऊ शकत नाही तिथे मग मी पेंट करत होती ब्रशच्या मदतीने. आणि आता ना म्हणजे जवळपास 5 वाजून गेलेले आणि आपण बायका काय करतो, नेहमी असा विचार करतच राहतो की जाऊ देत आता फार वेळ झाला, कुठं कामाला स्टार्ट करू, खूप मोठं काम आहे, होईल का, कसं करू, काय करू, आणि यातच आपला वेळ घालवतो. पण सांगू का, आपण कामांना जेव्हा सुरुवात करतो ना, सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात केली की आपण म्हणजे उत्साह येतो आणि ते काम आपण पूर्ण करतो. माझंही आज तसंच काहीसं झालं, कारण काल भरपूर कामं झालीत ना, तर आज सकाळची कामं झाल्यानंतर व्हिडिओ वगैरे अपलोड केल्यानंतर ना थोडं असंच टाइमपास झाला किंवा आरोहीचे पप्पा घरी असले की काहीतरी बोलण्यात वगैरे असाच वेळ जातो. तसाच वेळ गेला, थोडाफार आराम केला आणि बघता 3 वाजले. म्हटलं जाऊ दे आता तर भरपूर वेळ झाला, कशी कामं करू, म्हणजे जी एक्स्ट्राची कामं आहेत ती. पण तरी म्हटलं नाहीच नाही, काहीतरी झालंच पाहिजे. सो म्हणून कामाला सुरुवात केली आणि बघता बघा माझे म्हणजे ट्यूबलाईट क्लीन झाला, फॅन क्लीन झालेत आणि ही भिंतही बघता पूर्ण पेंट झाली. कारण मला तर असं वाटलं होतं की आता पॅसेज कलर करायचा म्हणजे त्याला आपल्याला पूर्ण दिवस द्यावा लागेल. सो इतकं कसं होईल, तरी पण मी स्टार्ट केलं आणि 1 ते 2 तासात बघा माझा पूर्ण जो पॅसेज आहे त्याला मी पेंटिंग केलेली आहे. आणि कामांचंही तसंच काहीतरी असतं, म्हणजे आपण डिवाइडच करून ठेवलेले आहेत जसे, म्हणजे आता हे पेंटिंगचं काम आहे म्हणजे हे माणसांचंच आहे, किंवा काही स्विच बोर्ड वगैरे काही म्हणजे दुरुस्त करायचं असेल तर नाही हे माणसंच करू शकतात, आपण बायका करू शकत नाही. पण असं काहीच नाही, जे कामं माणसं करू शकतात, जेंट्स करू शकतात ते कामं आपणही करू शकतो. आणि बघा इथे मी सक्सेसफुली जो आहे माझं संपूर्ण पॅसेज मस्त असा पेंट केलेला आहे आणि खाली हे जे काही तुम्हाला कलर दिसत असेल ना तो पिहूने सांडलेला आहे. आणि खरंच आज सांगा मला आता, म्हणजे या छोट्या हेल्परची जी हेल्प आहे मला परवडली का नाही, कारण माझं खूप सारं काम आता वाढलेलं आहे. आणि ना आरोहीचे पप्पा ना ऑफिसला जाता बोलून गेले का इतकं खालीवर करणं वगैरे तुला काही जमणार नाही, तू काही करूच नको. पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की मला हे जे पॅसेज आहे तो पेंट करणं जमला की नाही, कलर माझा एकसारखा आणि व्यवस्थित दिसतोय की नाही. आणि पॅसेजमधलं सर्व काम आटोपताना खरंच म्हणजे खूप वेळ झाला. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले, कारण मला ना टिफिनही द्यायचा होता. आणि बघा स्वयंपाकाला लागलं की आपला पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे भाजी काय करू. आणि आता तर ना म्हणजे स्वयंपाकाला वेळही फार झालेला होता. आता जवळपास 7 वाजलेले आणि 7:30 वाजताच आमचे टिफिनवाले जे काका आहेत ना ते येतात. सो त्यामुळे म्हटलं जे झटपट बनतं ना असं बनवूयात. आणि ना काम भरपूर झाले होते, भूक फार लागली होती, सो काहीतरी आवडीचं बनवूयात असंही डिसाईड केलं. आणि फायनली ना पिठलं बनवायचं मग ठरवलं. पिठलं आमच्याकडे कधी बनतं सांगते, ज्या दिवशी भाजीला काहीही नाही त्या दिवशी पहिला विचार येतो तो पिठलं बनवायचाच. त्यानंतर खूप भूक लागलेली असेल ना तेव्हासुद्धा आम्हाला पिठलंच लागतं, कारण भूक लागली म्हणजे काहीतरी आवडीचं हवं असतं आणि पिठलं आम्हाला भयंकर आवडतं, त्यामुळे मग पिठलं बनतं. आणि ज्या दिवशी अजिबात भूक नसेल त्याही दिवशी आमच्याकडे पिठलं बनतं. म्हणजे भूक नाही आहे पण काहीतरी छान आवडीचं असलं की मग आपण जेवण करतोच. सो पिठलं बनवायला ना आम्हाला कोणतंही कारण लागत नाही. आणि आजही छान असं पिठलं मी बनवणार आहे. आणि प्लेन पिठलं न बनवता छान त्यामध्ये मेथी वगैरे घालून करणार आहे. मेथी घालून पिठलं बनवलं ना खरंच मस्त लागतं चवीला. मेथीचा जो मस्त फ्लेवर आहे ना तोही त्यामध्ये उतरतो
आणि काहीतरी वेगळीच चव लागते मस्त. सो इथे बघा मी आधी तेल ओतलं, त्यानंतर छान मोहरी जिरं तळतळलं की त्यात कांदा लसूण आणि जी मेथी मी आता बारीक चिरून घेतलेली होती अगदी ती घातली. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं कारण लवकर शिजावं आता, कारण मी आधीच बोलले की खूप वेळ झालेला होता. आणि त्यानंतर झाकण ठेवलं. तोपर्यंत कणिकही आधीच मी मळून ठेवलेली होतीच. सो पोळ्या करायला घेतल्यात आणि म्हणजे ऑलरेडी मला इतकी घाई झालेली की काय करू काय नाही सुचत नव्हतं. आणि पिहूची मात्र काहीतरी लुडबुड चालूच होती. त्याला किती सांगते की नको बाळा जा शांत राहा, मला करू दे शांततेत, पण तो त्याचं सांगितल्याशिवाय तर जातच नाही. त्याची म्हणजे कंटिन्युअसली जी आहे बडबड चालूच होती. सो त्याचं ऐकून घेतलं. आणि आता बघा माझी जी मेथीची भाजी वगैरे आहे ती छान शिजत आली का त्यामध्ये मी पाणी घातलं. आणि याला आपल्याला छान 1-2 उकळ जे आहेत काढून घ्यायचे असतात. आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं असतं बेसन. तर बेसन मी अशी डायरेक्टलीच ॲड करत असते. आणि पिहूला माझं चालू होतं जा बाबा जा बाबा, पण त्याची एक अट होती की मला एक पोळी बनवू दे तरच मी जातो. सो पिहूने एक पोळी बनवली, आता त्याची पोळी शिकली. आणि आता मी विस्करच्या मदतीने छान बेसन घोटून घेत आहे. म्हणजे आम्ही त्याला घोटून घेणं म्हणतो, वरण पण म्हणतात त्याला. तर बेसन इथे वरून घेत आहे. तुम्ही म्हणजे डायरेक्टली असं तुम्हाला जर नसेल वरता येत ना तर बेसन आधी पाण्यामध्ये टाकून छान मिक्स करून सर्व गाठी मोडूनही करू शकता. पण मला असं जमतं. सो मी असं डायरेक्टली विस्करच्या मदतीनेच कढईमध्ये डायरेक्ट बेसन टाकून वरून घेत असते. अजिबात गाठी पडत नाही. हेच जर तुम्ही चम्मचने किंवा सराट्याने केलं तर गाठी पडू शकतात, पण विस्करने अजिबात गाठी पडत नाहीत. आणि बेसन छान वरून झालं की हे पिठलं छान आपल्याला 10 ते 15 मिनिट असं वाफवून घ्यायचं असते. मध्ये मध्ये चम्मच फिरवत राहावा लागतो, नाहीतर खालून जळून येऊ शकतं. आणि इथे माझं आता बेसन तर जवळपास रेडी होत आलेलं आहे. आणि सोबत सोबत माझ्या पोळ्याही चालू आहेत. आणि आता जवळपास 7:30 इथे वाजून गेलेले होते. आणि काका एकदा आलेले, त्यांना म्हटलं काका प्लीज 10 मिनिटं बसा फक्त, कारण म्हणजे पोळ्या आणि जे पिठलं आहे ते थंडही होऊ द्यावं लागतं. गरम गरम मी कधीच टिफिनमध्ये भरत नाही. आणि पिठलं पाहून मलाच इतकी भूक लागत होती, कारण ते दिसतही खूप छान होतं आणि त्याचा स्मेल खरंच मस्त घरभर दरवळला होता. मेथीचा जो फ्लेवर त्यात उतरतो खरंच कायच सांगू तुम्हाला. आणि त्या स्मेलमुळे मला इतकी भूक लागली होती तरीसुद्धा म्हणजे आधी पिठलं वगैरे थंड होऊ दिलं, टिफिन पॅक केला आणि शेवटची पोळी झाली की लगेच जेवायला बसले. रात्रीचं मी जेवण आधी करते आणि किचन नंतर आवरायला घेते. सकाळी मात्र स्वयंपाक वगैरे झाला की किचन आवरून घेते आणि नंतर जेवते. कारण सकाळी कसं आपण लेट जरी जेवलं तरी आपले काही ना काही कामं चालूच असतात, त्यामुळे जे जेवलेलं असतं ते जिरतं. पण रात्रीचं कसं आधी किचन आवरून घेते म्हटलं आणि नंतर जेवते म्हटलं तर आपण लगेच झोपी जातो आणि मग ते जेवण केलेलं जिरत नाही आणि असं वजन वाढते का विचारायलाच नको. सो त्यामुळे मी आधी जेवण करून घेते आणि त्यानंतर मस्त सर्व किचन आवरायला घेते. तर सर्वात आधी थोडंसं पिठलं वगैरे उरलेलं होतं ते काढून घेतलं आणि सर्व भांडे एकत्र केलेत. पूर्ण गॅसचा ओटा मी खाली करून घेत असते आणि नंतर त्यावर स्प्रे करून घेते. त्यामुळे काय होतं, जे काही खरकटं अन्न वगैरे सांडलेलं असतं ते थोड्या वेळाने कडक होऊन जातं. स्प्रे केल्यामुळे ते नरम पडतं आणि नंतर जी क्लिनिंग आहे ती जरा इझी होते. त्यामुळे स्प्रे आधी करून घेतला आणि त्यानंतर भांडे घासायला घेतले. आणि म्हणजे रात्रीची भांडी मी कधीच ठेवत नाही, कारण रात्रभरात त्यावर जे काही बॅक्टेरिया असतात ते लाखपटीने वाढत असतात. किंवा गॅसच्या ओट्यावर जर साधी म्हणजे अन्नाचे कण असले किंवा साधी कणिक जरी असली, थोडंफार पीठ जरी असलं त्या मागोमाग मग कॉक्रोचेस येतात, खूप वेगवेगळे किडे येतात, बॅक्टेरियाज येतात आणि तुम्ही मग विचार करूच शकता आपल्या तब्येतीचं काय होते ते. सो त्यामुळे माझा प्रयत्न असतो की जेवण झालं की लगेचच हे गॅसचा ओटा वगैरे मी सर्व आवरून घेते. कारण आपण जर थोड्या वेळ बसतो म्हटलं तर मग आपल्याला खूप आळस येतो आणि त्यानंतर मग हे कामं काही करावंसे वाटतच नाहीत. त्यामुळे मी जेवली की लगेच जे आहे भांडे घासायला घेते. त्यामुळे कसं आळसही निघून जातो आणि कसं लगेच आपण मग झोपायला जात नाही. त्यामुळे थोडीशी हालचालही होते शरीराची. आणि काउंटरटॉपसुद्धा मी यावेळेस पूर्ण क्लीन करून घेते. आणि सकाळी सकाळी कसं आपल्याला काउंटरटॉप मस्त क्लीन आणि असा फ्रेश दिसला आपला मूडही फ्रेश होतो आणि काम करायची इच्छाही होते. त्यामुळे रात्रीच अगदी शेगडी असू देत किंवा
काउंटरटॉपच्या ज्या टाईल्स वगैरे असतात वरच्या साईडनं लावलेल्या त्या सर्वच ज्या आहेत मी क्लीन करून घेते. आणि बेसिंग क्लीन करायला मात्र तर मी कधीच जे आहे विसरत नाही, कारण बेसिंगमधूनच खूप सारे जे जर्म्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत किंवा कॉकरोचसुद्धा येतात बघा. तुम्ही त्या छोट्या छोट्या छिद्रातून पण त्या यायचा प्रयत्न करतच असतात. सो बेसिंगसुद्धा मी याच वेळेवर अगदी व्यवस्थित क्लीन करून घेते. कधी ज्या क्लॉथने काउंटरटॉप वगैरे क्लीन केलेला असतो ना, तो सुद्धा मी छान तिथेच जे आपलं लिक्विड असतं ना, डिशवॉश लिक्विड, त्यानेच स्वच्छ धुवून घेते आणि वाळायला घालून देते. आणि जितक्याही पॉलिथिन घरात येतात ना, त्या सर्व पॉलिथिन छान अशा घड्या करून ठेवायची ना, आता मला सवयच पडलेली आहे. गार्बेज बॅग म्हणजे मी बोलवते, पण ज्या आपल्या किचनमधल्या छोट्या डस्टबिन असतात ना, त्यासाठी ना ह्या छान असतात. सोबत भाजीपाला ठेवायसाठी मी याला यूज करतच असते. आणि ना दिवसभरात आपण ठरवलेली कामं जर पूर्ण झाली ना, खरंच इतकं छान वाटतं आणि झोपही मस्त समाधानाची येते. आणि आजची मी ठरवलेली ना सर्व कामं झालेली आहे आणि तीही चांगल्या प्रकारे. सो आजचा दिवस ना माझा खूपच मस्त असा प्रोडक्टिव्ह गेलेला आहे. सो चला तर आता मी व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंटही करा. आणि ना तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असतील ना, प्लीज तेही देत जा. म्हणजे ना मी माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्यामध्ये काही इम्प्रूव्ह करू शकेल. तुमच्याकडे काही आयडियाज असतील त्याही शेअर करा. सो चला, बाय.